नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद खानोरे. मित्रांनो, 4 असे गुरुमंत्र मी तुम्हाला देत आहे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आर्थिक ग्रोथ हे मंत्र ऐकल्यानंतर मित्रांनो करू शकाल 100%. मित्रांनो, आपल्याला अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की ज्या कंपनीचं कमीत कमी 10 ते 12 वर्षाचा मित्रांनो किंवा 15 वर्षाचा हा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड माहिती असणं खूप जरुरीचं आहे. जसं मित्रांनो आयशर मोटार कंपनी आहे. आयशर मोटार जी कंपनी आहे मित्रांनो, मागच्या जर तुम्ही बघितलं तर 10 वर्षामध्ये त्या कंपनीने मित्रांनो ग्रोथ एक जबरदस्त ग्रोथ दिलेली आहे. कारण की ती कंपनी मित्रांनो 10%नी आपले युनिट विकत आहे. म्हणजे जे गाड्यांची युनिट असतात मित्रांनो 10% आपले वाढत आहे. म्हणून 10 ते 15% ती कंपनी ग्रो पण करत आहे. मित्रांनो, त्या कंपनीचा शेअर जो आहे मित्रांनो तो 1180 रुपयाचा शेअर होता. आज तो 5000 रुपयाचा शेअर्स बनलेला आहे मागच्या 10 वर्षामध्ये. मित्रांनो, मारुतीचा जो शेअर होता, मारुती अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली केली पाहिजे मित्रांनो, जी कंपनी इयर अँड इयर एक चांगली ग्रोथ करते. मित्रांनो, मारुतीचा शेअर जो होता तो 10 वर्षापूर्वी मित्रांनो 3000च्या आजूबाजू होता. आज नाही म्हटलं तरी पण तो 12000च्या आजूबाजू हा शेअरची किंमत आहे, 12000च्या आजूबाजू. मित्रांनो, फक्त असं नाही झालं पाहिजे मित्रांनो की युनिट तुम्ही पहिले ह्या वर्षी 100 विकत होतात तर पुढच्या वर्षी तुम्ही 90च युनिट विकतात आणि प्राइस फक्त वाढवली. तर तुमचे युनिट पण विकले गेले पाहिजे. म्हणजे असं नाही की नुसतीच प्राइस वाढवली आणि सेल्स दाखवला आणि प्रॉफिट दाखवला, तसं नाही झालं पाहिजे. तर तुमच्या त्या कंपनीचे मित्रांनो युनिट पण विकले गेले पाहिजे. 10%नी युनिट पण जास्तीत जास्त 10%ची ही ग्रोथ असली पाहिजे त्या कंपनीमध्ये. मित्रांनो, अशी कंपनी पाहिजे ज्या कंपनीमध्ये मित्रांनो प्रमोटरचा 51%च्या जास्त हिस्सा असला पाहिजे. जसं 51 किंवा मग तुमचं 60%, 70%च्या वरती हा हिस्सा असला पाहिजे, जेणेकरून त्या कंपनीच्या प्रमोटरला स्वतःच्या कंपनीवरती भरोसा असला पाहिजे. ज्या कंपनीला स्वतःच्याच कंपनीवरती भरोसा नाही मित्रांनो, त्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा. कितीतरी अशा कंपन्या असतात मित्रांनो 5%, 2% प्रमोटरचा हिस्सा असतो. म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटरला स्वतःच्या कंपनीवरतीच हा भरोसा नसतो. आणि मित्रांनो, तिसरी गोष्ट जी अशी ही आहे की प्रमोटर एक चांगली व्यक्ती असली पाहिजे मित्रांनो, जी लीडरशिप त्यांची चांगली असली पाहिजे. मित्रांनो, एखादा ड्रायव्हर आहे मित्रांनो, त्या ड्रायव्हरला समजा गाडी येतच नाही, त्याला मर्सिडीज गाडी द्या किंवा BMW गाडी द्या, गाडी एकदम चांगली आहे पण त्याला येतच नाही, तो काय करणार, ॲक्सिडेंट करणार. आणि हेच जर मित्रांनो एखादा ज्याला गाडी येते त्याला तुम्ही BMW जागी एक टाटा नॅनोची गाडी जरी दिली तरी पण तो मंजिलपर्यंत पोहोचवणार आपल्याला. तर प्रमोटरचं तेच असतं मित्रांनो की त्यांच्याकडे एक चांगली लीडरशिप असली पाहिजे. असं नाही की मित्रांनो एक 10,000ची कंपनी, एक 20,000ची कंपनी आणि म्हणजे मित्रांनो जे लीडर जे आहेत मित्रांनो त्याच्यामधले ते लीडर त्या कंपनीला डुबवू पण शकतात किंवा त्या कंपनीला मित्रांनो आबाद पण करू शकतात. 20,000ची कंपनी मित्रांनो 20,000 करोडची कंपनी ती 60,000 करोडपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला ड्रायव्हरचं उदाहरण दिलं मित्रांनो, एखादा BMW जरी त्या ड्रायव्हरला दिली मित्रांनो आणि त्या ड्रायव्हरला समजा गाडी व्यवस्थित येत नसेल तर तो ॲक्सिडेंट करून ठोकून देईल कुठं पण मित्रांनो एखाद्याला समजा गाडी म्हणजे एखाद्या व्यक्तीला गाडी प्रॉपर येत असेल तर त्याला मित्रांनो अल्टो गाडी दिली किंवा टाटा नॅनो दिली तरी तर मंजिलपर्यंत पोहोचेल. म्हणजेच ह्याचा उदाहरण असं आहे की मित्रांनो 50,000 करोडची समजा पकडून त्याला 50 करोडची कंपनी आहे तरी पण त्याला तो 500 करोडपर्यंत घेऊन जाऊ शकतो जर लीडरशिप चांगली असेल तर. आणि मित्रांनो एखाद्या व्यक्तीकडे लीडरशिप चांगली नसेल, म्हणजे ते प्रमोटर एकदम साधे असतील, त्यांना लीडरशिप व्यवस्थित येत नसेल किंवा ती मॅनेजमेंट त्यांचं चुकीचं असेल मित्रांनो, मॅनेजमेंटमध्ये काही अशी लोकं असतात मित्रांनो ज्यांना व्यवस्थित लीडरशिप येत नाही, तर ते 20,000 करोडची कंपनी पण 200 करोडवरती ही आणू शकतात. आणि मित्रांनो 20,000 करोडची कंपनी मित्रांनो 200 करोडवरती आली तर नक्कीच आपला 2,000चा शेअर हा 20 रुपयापर्यंत येऊ शकतो. आणि जर चांगले जे मॅनेजमेंट असेल मित्रांनो, जर ते व्यवस्थित मॅनेज करत असतील आणि चांगली मॅनेजमेंट असेल त्या कंपनीमध्ये तर मित्रांनो तो 20 रुपयाचा शेअर पण नक्कीच 2,000 जाऊ शकतो. तर हे गोष्ट बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदम सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, चौथा जो पॉईंट आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, भारताची जशी मित्रांनो GDP जी आहे मित्रांनो ती 6%नी वाढत आहे, 6%, 7%नी वाढत आहे. तर मित्रांनो त्या कंपनीचा मित्रांनो ग्रोथ जी आहे कंपनीची ती 15 ते 16%नी वाढली पाहिजे. म्हणजे भारताच्या GDP पेक्षा डबलनी वाढली पाहिजे. अशा कंपन्यांमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करू मित्रांनो तर नक्कीच आपली ग्रोथ होईल. मित्रांनो, तुम्हाला पण शेअर मार्केटमधलं अ पासून सर्व शिकायचं असेल तर आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा जॉईन करा आणि शेअर मार्केटमध्ये तुमची आणि तुमच्या फॅमिलीची आर्थिक प्रगती करा.
हे सर्व करण्यासाठी मित्रांनो जे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा जॉईन करा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.